कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेला कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा द्यावी, पावसाळ्याच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्यासाठी साधनसामुग्री आणि सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केलं आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता। आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला। त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाला मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं। आज सायंकाळपर्यंत मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर मध्यरात्रीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करू, असा इशारा कर्मचारी संघाचे संघटक संजय भोसले यांनी दिलाय। महानगरपालिका कर्मचारी संघाकडून महानगरपालिका प्रशासनाकडे पावसाळ्यापूर्वी झाडू, सफाई कर्मचारी, पौडी कामगार यांना रेनकोट द्यावेत, गमबूट द्यावेत, झाडू आणि सफाई कर्मचाऱ्यांना खोरी घमेली आणि जी आवश्यक साधनं आहेत ती साधनं द्यावीत, कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना साड्या आणि त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाचा फरक, अशा वेगवेगळ्या अनुकंपाखालच्या नेमणुका, त्याचबरोबर वारसा नेमणुका जे दीड 2 वर्ष झालं या प्रलंबित असलेल्या वारसा नेमणुका आहेत, या वारसा नेमणुका सफाई आयोगानं सुद्धा त्यांना आदेश दिला 30 दिवसाच्या आत या वारसा नेमणुका सगळ्या पूर्ण करा। अशा परिस्थितीत सुद्धा महानगरपालिका प्रशासन या कामासाठी गेले 4 महिने झालं चालढकल करत आहे। वारंवार आमच्याबरोबर मीटिंग केली जाते, त्याचं इतिवृत्तसुद्धा लेखी दिलं जाते, पण दिलेल्या इतिवृत्तातल्या एकाही गोष्टीची पूर्तता होत नाही। म्हणून आम्ही गेले 3 दिवस झालं अगदी शांततेनं आणि सनदशीर मार्गानं आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। आज या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करून आपलं काम नियमित केलेलं आहे। पण आज संध्याकाळपर्यंत जर यावर काही विशेष तोडगा निघाला नाही तर आज मध्यरात्रीपासून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील। कर्मचारी संघानं काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासनानं रात्री 8 वाजेपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन देणार असल्याचं सांगितलंय। प्रशासन नेमक्या कोणत्या मागण्या मान्य करणार यावर काम बंद आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय घेणार असल्याचं संघटक संजय भोसले यांनी सांगितलंय।